हेडलाईन्स नंतर आपण बातम्या सविस्तर पाहूयात। आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक होणार आहे। दुपारी 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक असेल। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे। मुख्यमंत्री फडणवीस अतिरिक्त मुख्य सचिव, प्रधान सचिवांसोबत चर्चा करणार आहेत। या संदर्भात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सागर, आपण पाहतोय विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आणि राज्य मंत्रिमंडळाची देखील महत्त्वाची बैठक होणार आहे। नेमकं काय घडू शकतं या बैठकीत? आजच्या बैठकीमध्ये प्रामुख्याने नागपूरच्या अधिवेशनाची तारीख कॅबिनेटची मंजुरी देऊन राज्यपालांकडे पाठवली जाते। तसंच दुसरी गोष्ट म्हणजे मुळात कोणती विधेयकं जे मंजूर करायची असतील त्या संदर्भात सुद्धा कॅबिनेटमध्ये आणले जातील असं म्हटलं जातं। त्याशिवाय काही इतर विषयांची सुद्धा चर्चा होणं हे अपेक्षित आहे। पण मुळात 3च मंत्री आहेत, त्यामुळे इतर विषय जे महत्वाचे विषय असतील ते कदाचित आजच्या कॅबिनेटमध्ये आणण्याची शक्यता कमी आहे। जे शासकीय कामकाजाची जी आहेत विषय तेच फक्त आजच्या कॅबिनेटमध्ये येतील असं म्हटलं जातं। निश्चितच सागर, आजच्या बैठकीत काय होतंय पाहावं लागेल। या संदर्भातले सगळे अपडेट तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद।